चल जरा सारी दुनिया ही बघू ना कधी पाहिले ते नजारे बघू। स्वप्नांची पूर्तता स्मिता हॉलिडेज सोबत, अनुभवांची पूर्णता स्मिता हॉलिडेज सोबत। चल जरा सारी दुनिया ही बघू ना कधी पाहिले ते नजारे बघू। स्वप्नांची पूर्तता स्मिता हॉलिडेज सोबत, अनुभवांची पूर्णता स्मिता हॉलिडेज सोबत। स्वप्नांची पूर्तता स्मिता हॉलिडेज सोबत, अनुभवांची पूर्णता स्मिता हॉलिडेज सोबत। निकनेम असलं बंटी तरी अमित त्यांचं नाव आहे। त्यांचा बेस्ट परफॉर्मन्स 8 धावा देत 4 गडी बाद केलेले आहेत। ब्रदर्स साऊंड आपल्याला खूप सुंदर अशा पद्धतीची सेवा देताना दिसते आणि त्यांचा आवाज मात्र या ठिकाणी सगळ्यांवर मोहिनी घालताना दिसतोय आपल्याला। सकाळी तिसऱ्या षटकाला प्रारंभ आहे। बंटी देशपांडेंनी आताच सांगितल्याप्रमाणे हा जो संघ या ठिकाणी क्षेत्ररक्षण करतोय तो वज्र 11 जवळपास या शहरातले मान्यवर अनेक सीए त्यातनं खेळताना दिसत आहेत। अनिकेत लाटे या संघाचं नेतृत्व करतायत। क्या बात आहे, अगदी यॉर्कर करण्याचा प्रयत्न केलेला हा चेंडू त्यांनी सन्मानाने खेळून काढला। त्यांना माहिती आहे की कुठल्या चेंडूवर स्ट्रोक लावावा आणि कुठल्या चेंडूला सीमारेषा बाहेर पाठवावं। या 15 चेंडूंमध्ये 1 चौकार आलेला आहे। रिव्हर्स स्वीप मारण्याचा प्रयत्न पूर्णपणे बीट झालेत। त्यांना खेळणं एवढं सोपं नाही बंटी देशपांडेंना। हवेतनं खेळलेला स्ट्रोक सीमारेषेकडे येतोय। दोघांच्या मधनं काय क्लासिकल शॉट मारला आहे। कव्हर्स आणि लॉंग ऑफच्या दिशेनं मधल्या भागातनं वाईडिश लॉंग ऑफवरनं चेंडू सीमारेषा ओलांडून गेला। तो 4 धावांकरता आनंदी वॉरियर या ठिकाणी आनंद साजरा करतोय तो क्रिकेटचा आणि निमित्त आहे ब्राह्मण प्रीमियर लीग सीझन 5। अप्रतिम चेंडू बंटींचा। या षटकात जरी त्यांना चौकार आला असला तरी मात्र त्यांनी गोलंदाजी खूप उत्तम केली। केवळ 6 धावा देत त्यांनी आपलं षटक संपवलंय। अभिषेक जोशी ओहो हवेत चेंडू पुन्हा एकदा सीमारेषा गाठताना दिसतोय। चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी आणि 2 धावा मात्र जमा होत आहेत त्या आनंदी वॉरियरच्या खात्यावर आणि या 2 धावांनी धावसंख्या 19 होताना दिसते आपल्याला। ज्या दिवसापासून ह्या सामन्यांना सुरुवात झाली त्या दिवसापासून आपल्याला मैदानावर प्रचंड हवेचे झोत दिसत आहेत आणि मधून मधून धुराळा उडताना दिसतोय। काही वेळेस
धुराळा फक्त मातीचाच नाही तर धावांचा आणि विकेटचा पण आपल्याला बघायला मिळाला. काल विद्येश निंबोरकरनी एस्टीनच्या पाठीमागे कमाल केली. त्यांनी 6 गडी टिपलेत पाठीमागे. कदाचित या स्पर्धेत त्याचा हा विक्रम असावा. इथे मात्र जेव्हा 3.5 षटकं संपतायत आणि केवळ 20 धावा होत आहेत तर फलंदाजी करणाऱ्या संघावर मोठा दबाव टाकलाय असं एकंदरीत दिसतंय. कडक स्ट्रोक हवेत आणि सकाळी सूर्य वरती येताना डोळ्यावर मात्र या ठिकाणी हात लावून बघावं लागतं की नेमका चेंडू कुठे. हॅलो. पुढे येऊन खेळलेला हा फटका केवळ एका धावेकरता. एकूण धाव संख्या 22. अभिषेक जोशी प्रत्येक चेंडूकडे एक धाव दिली त्यांनी आतापर्यंत. फुल टॉस करण्याचा प्रयत्न केला पण मात्र फटका पाहिजे तसा लागलेला नाही. दुसऱ्याकरता धावण्याकरता त्यांनी विचार सुद्धा केला नाही आणि 6 धावा देत या ठिकाणी हे षटक संपतंय अभिषेक जोशी यांचं. एकूण धाव संख्या 23-4. षटकाच्या समाप्तीनंतर अजून मात्र कुठलाही गडी बाद झालेला नाही. या संघाकडे क्षमता आहे धावा उभ्या करण्याची. जरा सारी दुनिया ही बघू ना कधी पाहिले ते नजारे बघू. स्वप्नांची पूर्तता स्मिता हॉलिडेज सोबत. अनुभवांची पूर्णता स्मिता हॉलिडेज सोबत. जरा सारी दुनिया ही बघू ना कधी पाहिले ते नजारे बघू. स्वप्नांची पूर्तता स्मिता हॉलिडेज सोबत. अनुभवांची पूर्णता स्मिता हॉलिडेज सोबत. तयार होत आहेत आणि गोलंदाजी जी धुरा आहे त्यांनी आपल्या हाताकडे बघू ना कधी पाहिले ते नजारे आणि स्वप्नांची पूर्तता स्मिता हॉलिडेज सोबत. अनुभवांची पूर्णता स्मिता हॉलिडेज सोबत. जरा सारी दुनिया ही बघू ना कधी पाहिले ते नजारे बघू. स्वप्नांची पूर्तता स्मिता हॉलिडेज सोबत. असावेत कदाचित आणि हो या 4 धावा.
check, 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 check. Hello, हॅलो. hello. पाचवं षटक चाललेलं आहे आणि आतापर्यंत धावा या षटकात हॅलो. नाही ना, बंद आहे. हॅलो. हॅलो, चेक. आपल्या षटकाचा पुढचा चेंडू घेऊन आदित्य घाणेकर तयार होत आहेत. अप्रतिम चेंडू, जवळपास त्याचा पाठलाग करायचा प्रयत्न केला पण मात्र चेंडू फळीपर्यंत पोहोचला नाही. उत्तम चेंडू. अनिकेत कुलकर्णी 7 आणि श्रीनिवास 20 धावा काढून खेळत आहेत, ज्यावेळेस आदित्य त्याचे 5 चेंडू पूर्ण केलेले आहेत. इथे मात्र हॅलो. अनुभवांची पूर्णता स्मिता हॉलिडेज सोबत. जरा सारी दुनिया ही बघू ना, कधी पाहिले ते नजारे बघू. स्वप्नांची पूर्तता स्मिता हॉलिडेज सोबत. अनुभवांची पूर्णता स्मिता हॉलिडेज सोबत. येऊ करे नाही ना, थांब 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 जरा जा. लागलं त्याला. अंगावरती घेऊन पडायचं लय जड आहे ते. जड नाही, माती घुसलीत का? 4 बारी मारला. Check, 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 check. हॅलो. hello, हॅलो. hello, hello. हॅलो.
check, check, check. Hello, 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 hello. Check, 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 check. Check, check. Hello, 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 hello. शेवट की समाप्त. सारी दुनिया ही बघू ना कधी पाहिले ते नजारे बघू. स्वप्नांची पूर्तता स्मिता हॉलिडेज सोबत, अनुभवांची पूर्णता स्मिता हॉलिडेज सोबत. चल जरा सारी दुनिया ही बघू ना कधी पाहिले ते नजारे बघू. स्वप्नांची पूर्तता स्मिता हॉलिडेज सोबत, अनुभवांची पूर्णता स्मिता हॉलिडेज सोबत. जरा सारी दुनिया ही बघू ना कधी पाहिले ते नजारे बघू. स्वप्नांची पूर्तता स्मिता हॉलिडेज सोबत, अनुभवांची पूर्णता स्मिता हॉलिडेज सोबत. को प्रिपेयर कर रहे हैं. अंपायर्स ने कहा है और कमेटी के नियमों के अनुसार 45 मिनट में अपना यहाँ पर स्पेल खत्म होना जरूरी है 10 ओवर्स का. केवल 1 रन, 44 रन बने हैं. इसका खूबसूरत लाइव किया जा रहा है. बहुत ही हाई डेफिनेशन के कैमरे लगाए गए हैं और इसके माध्यम से पूरे दुनिया में इस मैच का प्रसारण किया जा रहा है. निनाद श्रीकांत, पहली गेंद काफ़ी नपी तुली डाली है. यहाँ से थोड़ा सा प्रेशर आता हुआ नजर आ रहा है बल्लेबाजी करने वाली टीम के लिए, क्योंकि यहाँ 7 ओवर चल रहे हैं. रन बने हैं केवल 44. गुरु का ये गेंद इस्तेमाल किया जा रहा है जिसे सीमा रेखा तक पहुंचाना काफी मुश्किल. पांडे जी हैं वहां पर तैनात, सीए पांडे. ओहो, इस दरमियान 2 रन आए हैं. केदार पांडे अपनी पसंदीदा जगह पर हमेशा शतरक्षण करते हुए नजर आते हैं और वे लॉन्ग ऑन के ऊपर हमेशा शतरक्षण करते हैं. अच्छे गेंदबाज हैं, अच्छे बल्लेबाज हैं और उससे ज़्यादा अच्छे आयोजक हैं. बहुत सारे वर्षों से सीए प्रीमियर लीग में उनकी अहम भूमिका होती है और यहाँ वज्र के नाम से खेली जा रही इस टीम में काफ़ी सीए है. बड़ा स्ट्रोक मारने का प्रयास, लेकिन केवल जहां 1 रन मिलना था वहां 2 रन आए और जिन्होंने थ्रो किया वे थोड़े नाराज नजर आ रहे हैं कि मेरे से गलती हो गई है. सातवें ओवर की 5वीं गेंद निनाद के द्वारा. ये बढ़िया गेंद उनके बदन से जा टकराई है लेकिन 1 रन लेने से नहीं रोक पाए
अंपायर का इशारा 22 का, लेग 22 का। और इसी के साथ आनंदी वॉरियर आपके 50 रन पूरे हो रहे हैं यहां पर। 50 रन, 7वीं ओवर में 50 रन पूरे होना लगभग थोड़ा स्कोर कम माना जाएगा। अच्छा स्ट्रोक, उतना ही अच्छा शतरक्षण। वज्र ने अपने खिलाड़ियों को काफी बेहतरीन तरीके से सजा रखा है, जिनमें से ये चक्रव्यूह बना रखा है। मैंने कहा कि यहाँ पर भूचाल आने वाला है, तो यहाँ बोल्ड हो गए हैं खिलाड़ी। और श्रीनिवास कुलकर्णी जो 32 रन बनाकर खेल रहे थे, रिटायर हट हुए उनके साथी, उन्हीं के साथ इन्होंने भी बाहर आना पसंद किया और इसी के साथ में दूसरे विकेट का यहाँ पर पतन हुआ है। श्रीवत्स कुलकर्णी जा रहे हैं मैदान पर। ये देखिए, दोनों भी कुलकर्णी बड़े डेंजर है। जबकि 8वां ओवर चल रहा है, 17 गेंदों का खेल बाकी है। दोनों भी खिलाड़ियों को अपना खाता खोलना बाकी है। अनिकेत लाटे हवा में गेंद है, शतरक्षक नीचे, देखे क्या होता है। केवल 1 रन मिलेगा और यहां पर खाता खोला है श्रीवत्स कुलकर्णी ने। छत्रपति संभाजी नगर के लिए दोनों भाई काफी अहम भूमिका अदा करते हैं। सीजन और टेनिस में काफी फर्क होता है। ये सीजन के बेहतरीन खिलाड़ी हैं। आगे आए थे, गेंद को हाथ लगाया, गेंद सीमा रेखा पार जाएगी 4 रनों के लिए। प्रवीण कुलकर्णी के बल्ले से आता हुआ
और एक 6 आ रहे हैं। हमने कहा था कि डीजे ने कहा है कि भूचाल आने वाला है। चार रन दिए थे। अब ये 1.4 में 15 रन दे बैठे। एक चौका एक छक्का आया है और प्रवीण कुलकर्णी खुलकर खेलना चाहते हैं। कन्नड़ से छत्रपति संभाजीनगर के लिए खेला करते हैं। बहुत सारा आगे आए हैं। गेंद फिर से एक बार, ओ अच्छा शतरक्षण, लेकिन गेंद रोकने के लिए काफी कोशिशें की। तीन गेंदों में 14 रन, एक 6 और 2 चौके। अनिकेत लाटे के लिए ये काफी तूफानी बल्लेबाजी करते हुए नजर आ रहे हैं। अनिकेत जी की एक गेंद बाकी है। बढ़िया स्ट्रोक, देखते रह गए। और ये क्या भाई, रिवर्स स्वीप से इस तरह से 6 लगाया है। स्ट्राइक रन रेट है 500 का। इन्होंने केवल 4 गेंदों में 20 रन बनाए हैं। अपनी टीम का नक्शा बदल दिया है। 12 गेंदों का खेल बाकी है और लगभग बल्लेबाजी के लिए पावर प्ले लिया जा रहा है। अंपायर का इशारा। निनाद श्रीकांत को फिर से बुलाया गया है पावर के लिए। और पावर में बैटिंग के लिए जब पावर ओवर होगा तब बल्लेबाजी करना, गेंदबाजी करना काफ़ी मुश्किल बात है। लेकिन कैप्टन को विश्वास रहता है अपने खिलाड़ी के ऊपर। अनिकेत लाटी जी ने इन्हें बुलाया है। निनाद पिच क्यूरेटर्स की जितनी भी सराहना की जाए कम है। रात के 2 बजे तक मैदान पर और सवेरे 6 बजे फिर से मैदान पर। पठान सर और उनकी टीम हिवराने हैं उनके साथ में। ये सारे महानुभाव इस मैदान पर लगभग, मैंने जहां तक देखा है, 20 वर्ष से इस मैदान की सेवा कर रहे हैं। और नतीजा ये खूबसूरत मैदान और बहुत अच्छा पिच हमारे शहर के लिए उपलब्ध करवाते हैं पठान और उनके सहयोगी। गेंद हवा में है, कोई नुकसान नहीं। नवा ओवर चल रहा है, पावर ओवर है। 3 खिलाड़ी केवल 30 यार्ड के बाहर, बाकी खिलाड़ियों को अंदर रहना अनिवार्य है। और मंकड़िंग किया है शायद। और कुलकर्णी काफी नाराज नजर आ रहे हैं।
इन्होंने अपनी जिम्मेदारी काफ़ी अच्छी तरह से निभाई है, बहुत अच्छी बल्लेबाजी की है। ये जब आउट होकर वापस आ रहे हैं, इन्होंने 20 रन बनाए हैं। पैंतालीस मिनट के अंदर अपना 10 ओवर का स्पेल पूरा होना जरूरी है। ये 9वां ओवर चल रहा है, इसकी 4 गेंदें बाकी है। निनाद अपील की जा रही है और आउट। देखिए ऐसा होता है, अगर एक बार विकेट गिर गई तो उसके बाद संभलना मुश्किल हो जाता है। देखिए यहाँ प्रवीण कुलकर्णी ने काफी अच्छी शुरुआत कर दी थी। और इस तरह से यहाँ पर 75 रन। आनंदी वॉरियर ने अच्छा स्कोर बनाया। हमने कहा कि 90 का स्कोर चेस करना मुश्किल हो रहा है। हवा में गेंद है और गेंद यहाँ 4 रनों के लिए सीमा रेखा पार। 79 रन बन जाएंगे चौके की सहायता से और इसी के साथ में यहाँ 9 ओवर की समाप्ति और एक गेंद बाकी शायद। जी, ओवर की समाप्ति। स्कोर है 79, लॉस ऑफ 3 विकेट और आखिरी 6 गेंदें बाकी हैं। सारी दुनिया ही बघू सर, 1 मिनिट पाहिले ते नजारे मॅन्केडिंगचा बॉल हात स्वप्नांची पूर्तता स्मिता हॉलिडेज सोबत, अनुभवांची पूर्णता स्मिता हॉलिडेज सोबत. जरा सारी दुनिया ही बघू ना कधी पाहिले ते नजारे बघू. स्वप्नांची पूर्तता स्मिता हॉलिडेज सोबत, अनुभवांची पूर्णता स्मिता एक बॉल हॉलिडेज बाकी आहे. सोबत. जरा सारी दुनिया ही बघू ना कधी पाहिले ते नजारे बघू. स्वप्नांची पूर्तता स्मिता हॉलिडेज सोबत, अनुभवांची पूर्णता स्मिता हॉलिडेज सोबत. अच्छा स्ट्रोक और यहाँ ये 4 रन आ रहे हैं।
इन 4 रनों से स्कोर गेंदों का खेल बाकी रह गया है। आदित्य घानेकर मिडल पर आने वाली ये गेंद 2 रनों के लिए दौड़ना चाहते, मना कर रहे हैं। नुकसान होने की संभावना थी, केवल 1 रन, और इस तरह से स्कोर औसतन 90 के करीब जाएगा, ऐसा अनुमान लगाया जा रहा है। 5 गेंदें बाकी, 84, लॉस ऑफ 3 विकेट एंड 5 बॉल इज रिमेनिंग नाउ। स्लोअर गेंद कर दी है, 1 रन के लिए निकले, केवल 1 ही रन आएगा। इक्का दुक्का रनों से डेथ ओवर में कोई फर्क नहीं पड़ता है और 85 पर स्कोर जा पहुंचा है। और ये अच्छी गेंद, बहुत शानदार गेंद, तारीफ करनी होगी जिस तरह से गेंदबाजी यहां पर आदित्य के द्वारा की जा रही है। देखिए, इन्होंने अब तक 1.3 ओवर्स किए, केवल 9 रन दिए हैं, अपनी टीम के लिए काफ़ी अहम भूमिका अदा कर रहे हैं। आज केदार पांडे के हिस्से में गेंदबाजी नहीं आई, वे भी बेहतरीन गेंदबाजी करते हैं, लेकिन इन सारे खिलाड़ियों ने बहुत खूबसूरत गेंदबाजी की है। लेकिन यहाँ तूफानी पारी खेलने का जो श्रेय है प्रवीण कुलकर्णी के नाम पर जाएगा। प्रवीण कुलकर्णी ने केवल 4 गेंदें खेली और वहां पर अपना 20 का स्कोर बनाकर वापस लौटे हैं। तांदुल जी आउट हुए हैं, इनकी जगह लेने के लिए नए कपिल आउट हुए हैं। बैट्समैन संकेत, कुछ ही गेंदों का खेल बाकी। मैच केदार पांडे का तेज थ्रो, हमने कहा कि इनकी जगह है और यहां से चैलेंज करते हैं, स्वीकारते हैं और बहुत खूबसूरत शतरक्षण करने का प्रयास, लेकिन 2 रन देने से नहीं बचा पाए। इस ओवर की आखिरी गेंद ये तय करेंगी कि कितने रन बनाने होंगे। वज्र के लिए यहां 2 रन आ जाएंगे शायद। और विकेट चले गई हैं, लेकिन 2 रन खाते पर आए हैं। है 89, 90 रन का लक्ष्य दिया है। यहाँ जीत के लिए हमने कहा कि 90 रनों का लक्ष्य पूरा करने के लिए काफ़ी मशक्क़त करनी पड़ी है इस मैदान पर, और जैसे ही ये दोनों टीमें अंदर आएंगी हम आपके साथ में जुड़ेंगे। धन्यवाद।
स्वप्नांची पूर्तता स्मिता हॉलिडेज सोबत. अनुभवांची पूर्णता स्मिता हॉलिडेज सोबत. चल जरा सारी दुनिया ही बघू ना, कधी पाहिले ते नजारे बघू. स्वप्नांची पूर्तता स्मिता हॉलिडेज सोबत. अनुभवांची पूर्णता स्मिता हॉलिडेज सोबत. जरा सारी दुनिया ही बघू ना, कधी पाहिले ते नजारे बघू. स्वप्नांची पूर्तता स्मिता हॉलिडेज सोबत. अनुभवांची पूर्णता स्मिता हॉलिडेज सोबत. चल जरा सारी दुनिया ही बघू ना, कधी पाहिले ते नजारे बघू. स्वप्नांची पूर्तता स्मिता हॉलिडेज सोबत. अनुभवांची पूर्णता स्मिता हॉलिडेज सोबत. चल जरा सारी दुनिया ही बघू ना, कधी पाहिले ते नजारे बघू. स्वप्नांची पूर्तता स्मिता हॉलिडेज सोबत. अनुभवांची पूर्णता स्मिता हॉलिडेज सोबत. जरा सारी दुनिया ही बघू ना, कधी पाहिले ते नजारे बघू. स्वप्नांची पूर्तता स्मिता हॉलिडेज सोबत. अनुभवांची पूर्णता स्मिता हॉलिडेज सोबत. चल जरा मैंने कहा है बार बार, इन्हें कन्नड़ एक्सप्रेस के नाम से जाना जाता है और ये काफ़ी शानदार खेल किया करते हैं. अंपायर का इशारा मैच ऑन का, और ये सिग्नल जैसे ही मिला, ये एक्सप्रेस निकल रही है. वेरी गुड मॉर्निंग. ओहो, प्रवीण कुलकर्णी की पहली गेंद पर यहाँ एक रन लिया है और इस तरह से मैच का आरंभ हुआ है. सिद्धांत और अभिनव मैदान पर है. क्या बात है, बहुत बढ़िया गेंद, पूरी तरह से बीट किया. सिद्धांत गेंद को नहीं समझ पाए. केवल एक रन के लिए निकल पड़े हैं. यहां तुल पकड़ता हुआ ये मैच. एक रन आसानी के साथ में इकट्ठा किया है. पहला ओवर चल रहा है, अब तक 3 रन आए हैं. 5वें गेंद लेकर निकले हैं प्रवीण कुलकर्णी कमेटी बॉक्स एंड से. नपीतुली गेंदबाजी करते हैं. देखिए, 4 गेंदों में अगर 3 रन देते हैं, पावर ओवर चल रहा है, यह काफ़ी बेहतरीन गेंदबाजी. ये गेंद सीमा रेखा की तरफ जाती है. कवर्स में शतरक्षक तैनात है और केवल एक रन मिलेगा. लाइफलाइन प्रेजेंट्स ब्राह्मण प्रीमियर लीग सीजन 5
और 5 का ये चौथा दिन। बढ़िया गेंद, बाहर कदम निकाले, पीछे आना पड़ेगा वरना यह नुकसान होने की संभावना। और इसी के साथ में केवल 4 रन देते हुए प्रवीण कुलकर्णी ने अपने ओवर को खत्म किया है। सारी दुनिया ही बघू ना कधी पाहिले ते नजारे बघू। स्वप्नांची पूर्तता स्मिता हॉलिडेज सोबत, अनुभवांची पूर्णता स्मिता हॉलिडेज सोबत. चल जरा सारी दुनिया ही बघू ना कधी पाहिले ते नजारे बघू. स्वप्नांची पूर्तता स्मिता हॉलिडेज सोबत, अनुभवांची पूर्णता स्मिता हॉलिडेज सोबत. जरा सारी दुनिया ही बघू ना कधी पाहिले ते नजारे बघू. स्वप्नांची पूर्तता स्मिता हॉलिडेज सोबत, अनुभवांची पूर्णता स्मिता हॉलिडेज सोबत. अच्छा स्ट्रोक हवा में गेंद और श्रीवत्स को मिलती हुई पहली विकेट। अभिनव शर्मा को उन्होंने तंबू दिखा दिया है कि भाई पहली गेंद के ऊपर विकेट। कौन आउट झालं? वर्धन जैसे खिलाड़ी जब आउट होते हैं तो निश्चित टीम के ऊपर प्रेशर आने की संभावना होती है। नए बल्लेबाजी के लिए बंटी देशपांडे जा रहे हैं। श्रीवत्स यहाँ पर शहर में और छत्रपति संभाजी नगर का नाम रोशन कर रहे हैं पूरे महाराष्ट्र में। दोनों भाइयों के बीच में काफी अच्छी तरह से तालमेल है। नए बल्लेबाज बंटी देशपांडे को अभी खेलना बाकी है। बंटी अच्छा स्ट्रोक, कितने रन बनते देखे? 2 तो बनने चाहिए। क्या तीसरे के लिए दौड़ जाएंगे? नहीं, आसानी के साथ में 2 रन इकट्ठा किए और अपना स्कोर टीम का वज्र का आधा डजन स्कोर 6 रन। फिर उसी तरह से खेलने का प्रयास, हल्का अपील लेकिन दौड़ गए हैं। अंपायर का 22 का इशारा आ रहा है, लेग 22। फिर गेंद हवा में थी, केवल 1 रन मिलेगा लेकिन अच्छा स्पेल डाला जा रहा है यहाँ पर दोनों भी गेंदबाजों की तरफ से। प्रवीण कुलकर्णी ने केवल 4 रन दिए थे और यहाँ श्रीवत्स कुलकर्णी ने 4 गेंदों में 3 रन देकर 1 विकेट अपने खाते पर इकट्ठा किया है। वज्र 11 हवा में गेंद, शतरक्षक दौड़ रहे, बड़ा प्रयास लेकिन गेंद नहीं पकड़ पाए, केवल 1 रन मिलेगा।
अपने ओर की आखिरी गेंद लेकर श्रीवत्स कुलकर्णी तैयार। 4 रन दिए अब तक, 1 विकेट लिया है। आखिरी गेंद पर क्या करिश्मा करते देखना है, क्योंकि सामने है अभिनव शर्मा। बाएं हाथ के बल्लेबाज, दाहिने हाथ के गेंदबाज, ये कोऑर्डिनेशन क्या होता है। पटकी हुई गेंद हवा में, नो मैंस लैंड, केवल 1 रन। और यहां 2 ओवर की समाप्ति पर 10 रन, 1 विकेट का नुकसान। दोनों भी बल्लेबाज यहां पर डटने का प्रयास कर रहे हैं। श्रीवत्स कुलकर्णी का 1 ओवर 5 रन और 1 विकेट। जरा सारी दुनिया ही बघू ना कधी पाहिले ते नजारे बघू। स्वप्नांची पूर्तता स्मिता हॉलिडेज सोबत, अनुभवांची पूर्णता स्मिता हॉलिडेज सोबत. जरा सारी दुनिया ही बघू ना कधी पाहिले ते नजारे बघू. स्वप्नांची पूर्तता स्मिता हॉलिडेज सोबत, अनुभवांची पूर्णता स्मिता हॉलिडेज सोबत. जरा सारी दुनिया ही बघू ना कधी पाहिले ते नजारे बघू. स्वप्नांची पूर्तता स्मिता हॉलिडेज सोबत, अनुभवांची पूर्णता स्मिता हॉलिडेज सोबत. मिड विकेट, लॉन्ग ऑन, लॉन्ग ऑफ और डीप पॉइंट की दिशा में शतरक्षक तैनात है। वहां पर गेंद वापस आएगी, तब तक केवल 1 रन मिलेगा। यानंतर होणाऱ्या सामन्याच्या दोन्ही संघाच्या संघ व्यवस्थापकांना विनंती, कृपया आपण लाईनअप ऑर्डर घेऊन जावं. लेट कट मारण्याचा प्रयत्न, पण मात्र इतकी वाट पाहिल्यानंतर सुद्धा चेंडू फळीवर आला नाही. प्रवीण कुलकर्णी प्रवीण आहे गोलंदाजी करण्यामध्ये. चांगली धाव, अगदी बघता बघता 1 धाव त्यांनी आपल्या खात्यावर जमा करून घेतली आणि 22च्या स्वरूपात आलेली ही धाव या ठिकाणी धावा होत आहेत 1 डझन 12. चांगला फटका, कव्हरच्या दिशेला जाणारा हा चेंडू. अभिनवने मारलेला हा फटका केवळ 1 धाव देऊन जातोय. प्रवीण कुलकर्णी आतापर्यंत 1.4 मध्ये केवळ 6 धावा दिल्या आहेत त्यांनी आणि त्यांच्या गोलंदाजीची चुणूक ते या ठिकाणी दाखवत आहेत की मला ज्या ज्या वेळेस संधी मिळेल त्या त्यावेळेस माझं वर्चस्व सिद्ध करण्यात मी यशस्वी होईल. एक धाव. या ठिकाणी ज्यावेळेस शतक करणारा संघ फलंदाजी करत होता त्यांच्या सुद्धा अशाच धावा होत्या, म्हणजे स्कोर कमी असं काही म्हणता येणार नाही. अजूनही आणि इथं मात्र प्रवीण कुलकर्णीने त्याला बाहेर काढण्यामध्ये यशस्वी झालेत आणि विकेट जाते इथे ती बंटी देशपांडेंची. प्रथमेश महाजन
सर बॅट्समन नवीन फलंदाज श्रीराज वकील. 3 षटकांचा खेळ संपलाय. 14 धावा आणि 2 गडी बाद. इथे मात्र सर्वस्व पणावाला लावावं लागेल या ठिकाणी फलंदाजी करणाऱ्या संघाला जर आपल्याला या सामन्यामध्ये विजय मिळवायचा आहे. पण 2 षटकं खूप उत्तम टाकलेत. केवळ 3.5 धावा प्रति षटकाप्रमाणे दिल्यात त्या प्रवीण कुलकर्णींनी आणि 1 गडी आपल्या खात्यावर घेतलाय. दोन्ही फलंदाजांना 1-1 गडी बाद करण्यात यश आलेलं आहे. श्रीवत्स कुलकर्णींनी ज्या पद्धतीनं गोलंदाजी केली, 1 षटक 5 धावा आणि 1 गडी बाद. आता बलराजला या ठिकाणी गोलंदाजी करण्याकरता आमंत्रित करण्यात आलेले. बलराज पॅव्हलियन एंडने. हो काही काळ हवेत असलेला चेंडू हवा विरुद्ध दिशेला वाहते. 2 धावा निश्चित निघतील आणि या 2 धावा हलकासा स्ट्रोक आणि तेवढाच जलद गतीनं धाव. 4थं षटक चाललंय. केवळ 16 धावांवर त्यांनी 17 धावांवर 2 गडी गमावलेत. अपील खूप मोठं अपील. पंचांनी अपील फेटाळून लावलेलं आहे. बलराज कव्हर्सला खेळलेला हा चेंडू शॉर्ट कव्हरवरनं परत येईल तोपर्यंत 1 धाव निश्चित मिळणार आणि एकेरी दुहेरी धावांनी या ठिकाणी धावा जमा करण्याचा प्रयत्न करतोय तो वज्रसंघ. केवळ 18 धावा आणि 4थं षटक चाललंय. 2 गडी गमावलेत. हवेत चेंडू. चांगला प्रयत्न तिथपर्यंत जाण्याचा प्रयत्न केला पण मात्र चेंडूपर्यंत जाऊ शकले नाही. चेंडू सीमारेषा ओलांडून जातोय आणि इथे धावा होतील त्या 22. धावा 2 गडी बाद आणि आपल्या षटकाचा शेवटचा चेंडू टाकण्याकरता बलराज तयार होतोय. त्यांनी आतापर्यंत या षटकात 8 धावा दिल्यात आणि त्याचा शेवटचा चेंडू खेळण्याकरता बंटी देशपांडे तयार. बंटी पहिला खेळाडू त्यांच्या संघातला की जो डबल डिजिटवर खेळतोय. 9 चेंडूत 11 धावा. 11 आणि 4 15.
गौरवचा पहिला चेंडू, एक धाव, 27. ब्रह्मयुग फायटर्स, आमचा आवाज येतोय आपल्यापर्यंत? सर प्लेइंग लिस्ट घेऊन जा ना प्लीज. ब्रह्मयुग. एकेरी दुहेरी धावा करताना संघाची धावसंख्या हलती ठेवत आहेत. दोन्ही फलंदाज सिराज वकील 2 धावा काढून खेळत आहेत आणि इथे मात्र बंटी देशपांडे 16 धावा. फुलटॉस, जोरदार फटका आणि चेंडू केवळ 1 धाव मिळेल. असं वाटलं होतं की हा चेंडू दोघांच्या मधनं सीमारेषा ओलांडून जाईल, पण तसं झालं नाही आणि 1 धाव येते फलंदाजाच्या खात्यावर. बंटी देशपांडे 16 धावा काढून तर सिराज वकील 3 आणि एकूण धावसंख्या 29. चेंडू सीमारेषेकडे जातोय. चांगला फटका आणि त्या ठिकाणी मात्र क्षेत्ररक्षक आधीपासूनच लावून ठेवलेला होता. त्यांना माहिती होतं की याचा फटका कुठल्या बाजूला जाईल, सिराज वकीलचा. आणि त्यांच्या जेव्हा 4 धावा होत आहेत तेव्हा एकूण धावसंख्या 31. इथे मात्र इक्वेलेशन थोडं बदलताना दिसतंय. 31 चेंडूत 59 धावा करायच्या आहेत. प्रत्येक ओव्हरला 12 धावा कराव्या लागतील आणि इथे मात्र ही विकेट फेकल्यात जमा झाली. एक चांगला फलंदाज बाद होताना दिसतोय. सिराज वकील 4 धावा काढून परत येत आहेत आणि इथून पुढची जबाबदारी मात्र मोठी असणार आहे, कारण 5 षटकांचा जेव्हा खेळ या ठिकाणी संपण्याच्या मार्गावर आहे तेव्हा एकूण धावसंख्या 31. श्रीनिवासकडे चेंडू आहे आणि स्ट्राईक बंटी देशपांडे घेत आहेत. दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती, कृपया टॉस करण्याकरता समोर या. आपापली प्लेइंग लिस्ट घेऊन यायची आहे येताना. एक चांगला फटका आणि 4 धावा. ज्यावेळेस गरज आहे 6व्या षटकाला प्रारंभ झाला आणि तो 4 धावांनी झाला. एकूण धावसंख्या 35.
अप्रतिम चेंडू. स्ट्रोक चांगला तितकं. ओह, क्या बात है, खूप सुंदर थ्रो. आणि कपिलनी जो थ्रो फेकलेला आहे आजच्या दिवसभरातला सगळ्यात उत्तम थ्रो म्हटला जाईल, कारण अचूक निशाणा आणि त्याला विकेट मिळते. इथे मात्र वज्र 11च्या डोकेदुखी वाढलेली आहे, कारण त्यांचे चांगले फलंदाज या ठिकाणी बाहेर जात आहेत आणि इथे मात्र जिथं धावांची गरज तिथे विकेट जात आहेत. पहिली मॅच आहे. प्रथमेश खेळतोय का स्ट्राईकवरती? प्रथमेश डावखुरा फलंदाज प्रथमेश आणि त्याच्या आयुष्यातला हा पहिलाच सामना. ब्राह्मण प्रीमियर लीग मधला त्याचा हा पहिलाच सामना आहे. त्याची एंट्री होते आणि त्यांनी पहिल्याच चेंडूवर 2 धावा केल्यात आणि सांगितलं की माझी निवड मात्र योग्य आहे. परत स्ट्रेट ड्राईव्ह. खरं तर या ठिकाणी 2 धावा पाहिजे होत्या, त्यांनी केवळ 1 धाव घेतली. शेवटचा चेंडू 6व्या षटकातला. 38 4 गडी बाद. 25 मध्ये 52 पाहिजेत. पुन्हा सांगतो, क्रिकेटमध्ये अशक्य असं काही नसतं. चांगला चेंडू खोलवर जाणारा आणि श्रीनिवास कुलकर्णी आपण 1 षटक टाकलं, 7 धावा दिल्यात. ज्यावेळेस या ठिकाणी वज्र संघाची एकूण धावसंख्या 38, 4 गडी बाद. 6 षटकांचा खेळ संपलाय. 24 चेंडू 52 धावा करायच्या. स्वप्नांची पूर्तता स्मिता हॉलिडेज सोबत. अनुभवांची पूर्णता स्मिता हॉलिडेज सोबत. 5 धावा दिल्या होत्या आणि गौरव या षटकात काय करतो? इथून मात्र पुढे थोडासा प्रेशर वाढताना दिसतोय. वज्र संघावर 24 चेंडू 52 धावा करायच्या. स्वप्नांची पूर्तता स्मिता हॉलिडेज सोबत. अनुभवांची पूर्णता स्मिता हॉलिडेज सोबत. सारी दुनिया ही बघू ना, कधी पाहिले ते नजारे बघू. स्वप्नांची पूर्तता स्मिता हॉलिडेज सोबत. अनुभवांची पूर्णता स्मिता हॉलिडेज सोबत. जरा सारी दुनिया ही बघू ना, कधी पाहिले ते नजारे बघू. स्वप्नांची पूर्तता स्मिता हॉलिडेज सोबत. अनुभवांची पूर्णता स्मिता हॉलिडेज सोबत. गौरव, क्या बात आहे, चांगली फलंदाजी करताना दिसत आहेत प्रथमेश महाजन. त्यांच्या 4 धावा. श्रीकांत पाठकला अजून खातं उघडणं बाकी आहे.
लेग स्टिकच्या बाहेर जाणार चेंडू पंचांनी वाईट संबोधित केलेला आहे आणि इथे 40 धावा पूर्ण होत आहेत संघाच्या. वज्र 11 40 धावा 4 गडी बाद. चेंडू सीमारेषेकडे जातो. 4 धावा होतील कदाचित. जोरदार धाव घेतात आणि या 4 धावांनी थोडंसं गणित बदलताना दिसतंय, समीकरण बदलताना दिसतंय आणि इथे मात्र या 4 धावाच्या माध्यमातून एकूण धावसंख्या होते ती 44. 22 चेंडूत 46 धावा. चांगला चेंडू धावून गेले ते. थ्रो पण मात्र पंचांनी अपील फेटाळून लावलं. अगदी अनेक सामन्यांचा अनुभव या दोन्ही पंचांकडे. लेग बायचा इशारा. चांगला चेंडू. एसटी रक्षकाने बाकीचं काम पूर्ण केलं. फलंदाज मात्र तिथपर्यंत पोहोचू शकले नाहीत. चेंडू शिल्लक 20, धावा पाहिजेत 45 आणि वज्र 11 थोडा संकटातनं मार्गक्रमण करतोय. 20 मध्ये 45. एकोणावीस 44. चला दोन्ही संघ चला लवकर टॉस करायचा आहे. आणि या ठिकाणी माझे स्नेहित किरण भोळे मला सांगतात 18 चेंडूंचा खेळ शिल्लक 44 धावा पाहिजेत. या ठिकाणी श्रीकांत पाठक 4 धावा काढून खेळतायत तर प्रथमेश महाजन 5 धावा काढून खेळतायत. दोघांची 9 चेंडूंमध्ये 11 धावांची पार्टनरशिप झाली आणि गौरव तांदुळजे आपण 2 षटकं टाकलीत 12 धावा दिल्यात तर श्रीनिवास कुलकर्णी आपण 1 षटकात 7 धावा दिल्या आहेत. चला दोन्ही कर्णधार आलेत. नाणेफेक करूया आपण. पॉवर प्ले घेतला जातो तो फलंदाजी करण्याकरता. 3 खेळाडू 30 यार्डच्या बाहेर, बाकीच्यांना आत राहणं अनिवार्य. आयोजन समितीचे मेंबर्स स्वानंद सर घ्या टॉस करू. श्रीवत्सला बोलवलं गेले कारण बाबर ओव्हर आहे आणि श्रीवत्सकडे क्षमता आहे सामन्याचं चित्र पाहत. श्रीवत्सला दुसरी विकेट मिळते आणि श्रीवत्सची कॅच श्रीनिवासने घेतलेली आहे.
आऊट होणारा खेळाडू प्रथमेश. इथे चित्र बदललं. चेंडू शिल्लक 17, धावा पाहिजे 44 आणि त्याच वेळेस निनाद श्रीकांत मैदानावर जातोय. आता सकाळीच दिला त्याला पैसे. मराठीतनं त्याला ओली सुकी म्हटलं जातं. आणि हा टॉस नाणेफेक. ओली की सुकी. ईशांत राय आणि कर्णधार. हो विन द टॉस. क्या लिया? बैटिंग फर्स्ट. सर पैसे देकर जाइए. हाँ रन. चार धावा. खूप मोठा प्रयत्न केला पण मात्र थांबू शकले नाही. एकूण धावसंख्या 50, 5 गडी बाद. चेंडू शिल्लक 16, धावा पाहिजे 40. 15 चेंडूत 39 धावा. क्या बात है, खूप सुंदर चेंडू. चांगला फटका. आणि शेवटी या ठिकाणी फटकेबाजी होताना दिसते ती श्रीकांत पाठक यांच्याकडनं. त्यांचे 2 चौकार, 8 धावा, 6 चेंडूत 8 धावा केल्यात. शक्य अशक्य असं क्रिकेटमध्ये काही नसतं. आणि शक्य ज्याला करायचं असेल तो अशक्याला सुद्धा शक्य करू शकतो. 55 वर 5 शेवटचा चेंडू 8व्या षटकातला. अपील. आणि केवळ 12 चेंडूत 35 धावा करायच्या आहेत. प्रत्येक चेंडूवर जवळपास सिक्सर लावणं गरजेचं आहे जर जिंकायचं असेल तर. आणि शेवटच्या षटकाकरता या ठिकाणी गोलंदाजी पुन्हा दिली जाते. स्वप्नांची पूर्तता स्मिता हॉलिडेज सोबत. अनुभवांची पूर्णता स्मिता हॉलिडेज सोबत. सारी दुनिया ही बघू ना कधी पाहिले ते नजारे बघू. स्वप्नांची पूर्तता स्मिता हॉलिडेज सोबत. अनुभवांची पूर्णता स्मिता हॉलिडेज सोबत. जरा सारी दुनिया ही बघू ना कधी पाहिले ते नजारे बघू. स्वप्नांची पूर्तता स्मिता हॉलिडेज सोबत. अनुभवांची पूर्णता स्मिता हॉलिडेज सोबत. बलराज पहिल्या षटकात त्यांनी 12 धावा दिलेल्या होत्या. थोडा डिले होतोय सामना.
यस. ऑफ स्टिकच्या बाहेर येऊन खेळायचा प्रयत्न केला, पण मात्र बलराजच्या चेंडूला खेळणं एवढं सोपं नाहीये. 11-35. मोठा फटका आणि चेंडू 4 धावांन करतात सीमारेषे बाहेर. नऊ 29. मोठा फटका आणि चेंडू सीमारेषेजवळ चाललाय. क्षेत्ररक्षण केलं गेलं, केवळ 2 धावा येतील आणि परिणामी तिसऱ्या धावेकरता धावायला निघालेत, पण मात्र शक्य नव्हतं. आणि इथे एक 6वा विकेट त्यांनी गमावला, ज्यावेळेस धावा झालेल्या आहेत त्यांच्या 63. वर 6. या षटकातले 2 चेंडू शिल्लक. हवेत चेंडू, पण मात्र 2 धावांकरता धावून गेलेत आणि एकदम योग्य ठिकाणी थ्रो केला. आणि 64 वर 7. शेवटचा चेंडू या षटकातला. केवळ 1 धाव या ठिकाणी मिळते आणि याबरोबरच श्रीवत्सनी ज्या पद्धतीने क्षेत्ररक्षण केलं, अगदी कौतुकास्पद. 6 चेंडू शिल्लक आहेत, 25 धावा करायच्या आहेत. अशक्य असं क्रिकेटमध्ये काही नसतं, मी आपल्याला वारंवार सांगतोय, पण मात्र इथे हो, छान
STच्या पाठीमागे कामगिरी 5 मध्ये 25. ब्रह्मयुग फायटर्स आपल्याला विनंती, आपण तात्काळ लगेच मैदानात यायचे. ब्रह्मयुग तयार राहायचे मैदानात येण्याकरता. आणि इथे 8वा गडी बाद होतोय. काय सुंदर गोलंदाजी. श्रीनिवासला मिळणारी ही पहिली विकेट. आणि नवीन फलंदाज केदार पांडे. केदारजी, आपण ज्यावेळेस फलंदाजीला जात आहात त्यावेळेस 3 चेंडू शिल्लक 25 धावा पाहिजेत. प्रत्येक चेंडूवर षटकार जरी लगावला तरी मात्र धावा त्या 18 होतील. चांगलं क्षेत्ररक्षण स्वतःला झोकून दिले त्यांनी. 1 रन. सहासष्ट धावा, 8 गडी बाद. आणि इथं मात्र सामना हा जवळपास वज्र संघाकडनं निसटला आहे. वाईट. आणि आनंदी वॉरियरनी आतापर्यंत सगळेच सामने जिंकत या स्पर्धेमध्ये आपला एक वेगळा प्रभाव आणि छाप टाकली आहे. श्रीवत्स, श्रीनिवास आणि प्रवीण या तिन्ही कुलकर्णींनी मात्र गोलंदाजी आणि फलंदाजीमध्ये कमाल केली आहे. चेंडू हवेत, नो मॅन्स लँड. 2 धावा मिळतील. एका चेंडूत धावा करायच्या आहेत 21. सकाळच्या सामन्यांचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार हा संध्याकाळी दिला जातो. चांगला प्रयत्न केला त्यांनी. आणि याबरोबर हा सामना वज्र संघाकडनं हिसकावून नेलाय. चल जरा सारी दुनिया ही बघू ना, कधी पाहिले ते नजारे बघू. स्वप्नांची पूर्तता स्मिता हॉलिडेज सोबत. अनुभवांची पूर्णता.